नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, एक्झामिनेशन आपली 2 दिवसानंतर आहे. संडेला आपली एक्झामिनेशन आहे. तर त्यासाठी आपण कम्युनिकेशन या युनिटवरती 100 पेक्षा जास्त महत्त्वपूर्ण प्रश्न आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, मी तुम्हाला खात्री देतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कम्युनिकेशन या युनिटमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट असणार नाही. सर्व कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर होणार आहे. आणि मी तुम्हाला खात्री देतो की यामधील डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली अशा प्रकारे प्रश्न एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. ओके. त्याआधी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, जर तुम्हाला तुमची स्टडी बूस्टअप करायची असेल चांगल्या प्रकारे चांगली पद्धतीने आणखीन, तर आम्ही तुमच्यासाठी नवीन टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहोत. या नवीन टेस्ट सिरीज मध्ये मित्रांनो तुम्हाला 40 फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळणार आहे, जे की पूर्ण अभ्यासक्रमावरती असणार आहे. यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं प्रत्येक टेस्टचं डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन मिळणार आहे. त्यानुसार तुम्ही तुमची स्टडी आणखीन बूस्टअप करू शकता. यासोबतच तुम्हाला 2011 पासून ते 2020 पर्यंतचे मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका फुल एक्सप्लेनेशन सोबत मिळणार आहेत. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झामचा जो पॅटर्न आहे, कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात, त्याचा तुम्हाला अभ्यास करता येईल. या टेस्ट सिरीज सोबतच तुम्हाला फुल सिलेबस नोट सुद्धा प्रोव्हाइड केले जातील, म्हणजे यामध्ये तुमचे 10 युनिट जे आहेत ते पूर्णपणे कव्हर होतील आणि अगदी कमी वेळामध्ये. कारण हे जे नोट्स अशा प्रकारे बनवलेले आहेत की तुम्ही कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त तुमचं रिव्हिजन करू शकाल. ठीक आहे. यासोबतच मित्रांनो तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर सुद्धा प्रोव्हाइड केले जातील, जेणेकरून तुमच्या टाइम नुसार तुम्ही कधीही ते व्हिडिओ बघू शकता आणि कितीही वेळा ते व्हिडिओज पाहून तुमची स्टडी करू शकता. ओके मित्रांनो, हे 40 फुल सिलेबस टेस्ट तुम्हाला हवे असतील तर ते तुम्हाला 599 रुपये मध्ये मिळतील. आणि फक्त पीवायक्यू टेस्ट हवे असतील तर ते 499. फुल सिलेबस नोट्स फक्त हवे असतील तर 399 आणि व्हिडिओ लेक्चर्स 599. ठीक आहे मित्रांनो, माझ्या मते तुम्ही हे जर कंबाईनली घ्याल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे आम्ही डिस्काउंट देऊ. कारण ह्या सर्व गोष्टी विदाउट व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत 999 रुपये मध्ये फक्त. ठीक आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर सुद्धा हवे असतील यामध्ये, म्हणजे 40 फुल सिलेबस टेस्ट प्लस पीवायक्यू टेस्ट प्लस फुल सिलेबस नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर, तर तुम्हाला 1499 रुपये मध्ये हे पूर्ण टेस्ट सिरीज मिळणार आहे. ओके. तर लवकरात लवकर मित्रांनो सबस्क्राईब करा या टेस्ट सिरीजला. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि लक्षात ठेवा, व्हॉट्सअप कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा या नंबरवरती. नॉर्मल कॉल जे आहे ते लागणार नाहीत. ठीक आहे. किंवा या दिलेल्या ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन सुद्धा आहे, प्ले स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट ऍप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करून सुद्धा तुम्ही हे कोर्स जॉईन करू शकता. ओके. आजच्या लेक्चरला कम्युनिकेशन इज अ नॉन स्टॉप. ठीक आहे. कम्युनिकेशन जे आहे ते नॉन स्टॉप डॉट 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 आहे. डॉट 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 म्हणजे काय आहे? पेपर आहे, प्रोसेस आहे, प्रोग्राम आहे की प्लॅन आहे? तर कम्युनिकेशन ही नॉन स्टॉप प्रोसेस आहे. ठीक आहे, प्रक्रिया आहे नॉन स्टॉप. ऍज अ गुड क्लासरूम कम्युनिकेटर यू आर सपोज टू नो युअर. जर तुम्ही क्लासरूम मध्ये चांगले कम्युनिकेटर असाल तर तुमच्याकडे कुठली एक क्वालिटी, कुठली एक चांगली आवश्यक गोष्ट असायला हवी. ऑडियन्स इमोशन्स, सायलेंट क्यूज, आर्टफुल पॉजेस की काउंटर आर्ग्युमेंट्स. तर तुमच्याकडे कुठली एक चांगली गोष्ट असायला हवी, तर आर्टफुल पॉजेस. ठीक आहे. म्हणजे आपण बोलता बोलता जे पॉजेस घेत असतो, एक सेंटेन्स संपला की पॉज घेणे, दुसरा सेंटेन्स संपला की पॉज घेणे, तर ते आर्टफुल पॉजेस जे असतात ते गरजेचे असतात एक चांगला कम्युनिकेटर होण्यासाठी. द डॉट 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 इज द पर्सन हु ट्रान्समिट द मेसेज. ठीक आहे. असा कोणता पर्सन आहे जो की मेसेज ट्रान्समिट करत असतो? ट्रान्समिट करणाऱ्या माणसाला काय म्हटलं जातं? त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं? रिसिव्हर, ड्रायव्हर, सेंडर की क्लीनर? तर ऑब्विसली त्याला सेंडर म्हटलं जातं. जो मेसेज सेंड करत असतो तो सेंडर असतो. जो मेसेज रिसीव्ह करत असतो तो रिसिव्हर असतो. आणि त्यानंतर फीडबॅकची प्रोसेस होत असते. पुढील प्रश्न. डॉट 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 is an aggressive behavior and will most likely bring a negative response from the speaker. ठीक आहे. अशी कुठली एक अग्रेसिव्ह बिहेवियर आहे, ठीक आहे, आक्रमक वर्तन आहे आणि ज्यामुळे काय होत असतं, निगेटिव्ह रिस्पॉन्स मिळत असतो स्पीकर कडून. ठीक आहे. तर कुठली अशी अग्रेसिव्ह बिहेवियर आहे, कुठला असा अग्रेसिव्ह बिहेवियर आहे? इंटरप्टिंग आहे, व्यत्यय आणणे म्हणजे यॉनिंग आहे म्हणजे जांभई, स्लॅपिंग म्हणजे कानाखाली आवाज काढणे, की डी म्हणजे डान्सिंग आहे? तर ऑब्विसली इंटरप्टिंग म्हणजे बोलताना किंवा कन्व्हर्सेशन मध्ये, कम्युनिकेशन मध्ये व्यत्यय आणणे, ही एक अग्रेसिव्ह बिहेवियर आहे ज्यामुळे निगेटिव्ह रिस्पॉन्स मिळत असतो स्पीकर कडून. ओके. मेसेज इज अँड सिग्नल दॅट ट्रिगर्स द रिस्पॉन्स ऑफ. मेसेज काय असतो? एक सिग्नल असतो जो की
प्रतिसाद ट्रिगर करत असतो, रिस्पॉन्स ट्रिगर करत असतो. ते काय असतं? रिसिव्हर असतो, ड्रायव्हर असतो, सेंडर असतो की क्लीनर असतो? तर रिसिव्हर असतो. ठीक आहे. Okay, the internal and external factors that affect message reception by the student in the classroom, okay, are referred to as. म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल जे फॅक्टर्स असतात जे की मेसेज रिसेप्शनला अफेक्ट करत असतात, जे की स्टुडंट करत असतात क्लासरूम मध्ये. ठीक आहे. त्याला काय म्हटलं जातं? त्याला काय रेफर केलं जातं? फीडबॅक म्हटलं जातं, फ्रॅगमेंटेशन, चॅनलायझेशन की नॉइज. ठीक आहे. ते इंटरनल आणि एक्सटर्नल फॅक्टर जे असतात जे की मेसेज रिसेप्शनला अफेक्ट करत असतात त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं, तर नॉइज त्याचा आन्सर आहे. ठीक आहे. म्हणजे क्लासरूम मध्ये समजा स्टुडंट्स मध्ये काही कम्युनिकेशन होत असेल तर जो सेंडर असतो, तो जो मेसेज सेंड करत असतो त्यामध्ये काही बॅरियर्स येत असतील तर त्यामधला एक नॉइज एक आहे. ठीक आहे. तर नॉइज आपला राईट आन्सर आहे. पुढील प्रश्न, डॉट डॉट कंटेक्स्ट रेफर्स टू द रिलेशनशिप बिटवीन द सेंडर अँड रिसिव्हर. कुठला असा कंटेक्स्ट आहे जो की सेंडर आणि रिसिव्हर मधला रिलेशनशिप आपल्याला सांगत असतो किंवा स्पष्ट करत असतो? सोशल कंटेक्स्ट, फिजिकल कंटेक्स्ट, कल्चरल कंटेक्स्ट की क्रोनॉलॉजिकल कंटेक्स्ट? तर सोशल कंटेक्स्ट जो असतो इट रेफर्स टू द रिलेशनशिप बिटवीन द सेंडर अँड रिसिव्हर. पुढील प्रश्न, when a sender manipulates information so that it will be seen more favorable by the receiver in communication, it is called. म्हणजे सेंडर जेव्हा एखादी इन्फॉर्मेशन मॅनिपुलेट करत असतो, ठीक आहे, म्हणजे हाताळत असतो, जेणेकरून त्यामुळे काय होतं, जो मेसेज असतो, जी इन्फॉर्मेशन असते ते जास्ती फेवरेबल असते रिसिव्हर साठी. ठीक आहे. तर त्या या प्रोसेसला कम्युनिकेशन मध्ये काय म्हटलं जातं? सिलेक्टिव्ह परसेप्शन, लिंग्विस्टिक ट्रॅप, फिल्टरिंग की इमोशनल अपील? तर याला म्हटलं जातं फिल्टरिंग. ठीक आहे. फिल्टरिंग करत असतो म्हणजे एखादा मेसेज सेंडर जेव्हा सेंड करत असतो तर ते सेंड करण्याआधी तो मेसेज, तो इन्फॉर्मेशन जे आहे ते मॅनिपुलेट करत असतो. त्यामुळे रिसिव्हरला जे मेसेज रिसिव्ह होत असतो तो चांगल्या पद्धतीने मिळत असतं फिल्टर करून. ठीक आहे. म्हणजे त्यामध्ये कुठलाही बॅरियर असणार नाही, त्यामध्ये कुठलाही नॉइज असणार नाही. ठीक आहे. तर आपलं फिल्टरिंग हे राईट आन्सर आहे. डॉट डॉट रेफर्स टू ऑल दिस फॅक्टर्स दॅट डिसरप्ट द कम्युनिकेशन. असे कुठले फॅक्टर्स आहेत जे की कम्युनिकेशन मध्ये डिस्टर्ब करत असतात, कम्युनिकेशन मध्ये अडथळा आणत असतात? ठीक आहे. नॉनसेन्स, नॉइज, नोवेअर की नोबडी? तर ऑब्व्हियसली नॉइज जो आहे तो बॅरियर असतो कम्युनिकेशन मध्ये, तो जो की काय करत असतो? डिस्टर्ब करत असतो. ठीक आहे. म्हणजे व्यत्यय आणत असतो कम्युनिकेशन मध्ये. पुढील प्रश्न, विच वॉज द फर्स्ट इंग्लिश न्यूजपेपर पब्लिश्ड इन इंडिया? इंडियामध्ये सर्वात अगोदर इंग्लिश न्यूजपेपर कुठला आला होता? बेंगाल हेराल्ड, रिफॉर्मर, बॉम्बे हेराल्ड की बेंगाल गॅझेट? तर बेंगाल गॅझेट वॉज द फर्स्ट न्यूजपेपर which was published in the India. Environmental barriers are the same as dot dot noise. Environmental barriers म्हणजे पर्यावरणीय अडथळे जे असतात त्याला आपण म्हणतो, ते कुठले नॉइज आहेत, म्हणजे ते कुठल्या नॉइजला साम्य आहेत? फिजिओलॉजिकल, सायकोलॉजिकल, फिजिकल की सोशिओलॉजिकल? तर ऑब्व्हियसली फिजिकल असतात एन्व्हायरमेंटल बॅरियर्स, जे की फिजिकल बॅरियर्स असतात जे की सेम नॉइज सारखे असतात. ठीक आहे. फिजिकल नॉइज सारखे असतात. रेडिओ अँड टीव्ही आर मोर पॉवरफुल अँड सक्सेसफुल इन कम्युनिकेटिंग सोशली रिलेव्हंट मेसेज बिकॉज. टीव्ही आणि रेडिओ जे आहे हे दोन असे घटक आहेत जे की पॉवरफुल आणि सक्सेसफुल कम्युनिकेशनचा एक घटक आहेत, जे की सोशली त्याला रिलेव्हंट मेसेज असं संबोधलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे मेसेज डिलिव्हर करण्याचं एक सर्वात महत्वाचं, सर्वात सक्सेसफुल साधन म्हणजे रेडिओ आणि टीव्ही असं सोशली त्याला मानलेलं आहे. ठीक आहे. तर याचं कारण काय आहे, त्याला का मानलेलं आहे असं? दे आर डेझिनेटेड फॉर सच पर्पजेस, दे आर कॅपेबल ऑफ कॅचिंग द अटेन्शन ऑफ द पीपल, दे प्रेझेंट व्हरायटी ऑफ प्रोग्राम की दे कॅन रीच इवन इलिटरेट मेसेजेस? तर याचं राईट आन्सर काय असू शकतं? तर ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. म्हणजे दे कॅन रीच इवन इलिटरेट मेसेज. ठीक आहे. मासेस म्हणजे ग्रुप. ठीक आहे. म्हणजे जे इलिटरेट पीपल्स आहेत, ज्यांना की लिहिता वाचता येत नाही, अशा लोकांना समजेल अशा प्रकारे सुद्धा रेडिओ आणि टीव्ही हे जे आहे ते मेसेज पोहोचवत असायचे. त्यामुळे या दोन घटकांना सर्वात पॉवरफुल आणि सर्वात सक्सेसफुल घटक कम्युनिकेशनचा असं मानलेलं होतं. पुढील प्रश्न, विच ऑफ देम इज रिक्वायर्ड ॲज अ स्किल वाईल रीडिंग? रीडिंग करताना किंवा वाचताना किंवा वाचन करताना, ठीक आहे, कुठली एक अशी स्किल आहे जे की गरजेची असते, आवश्यक असते?
ॲबिलिटी टू इंटरप्रेट म्हणजे अर्थ लावण्याची क्षमता. बी नॉलेज म्हणजे ज्ञान. रिझन फॉर रीडिंग म्हणजे वाचण्याचे कारण किंवा रिझन. की डी ऑल ऑफ दी अबोव. तर ऑब्व्हियसली ऑल ऑफ दी अबोव म्हणजे ॲबिलिटी टू इंटरप्रेट असेल, नॉलेज असेल आणि रिझन फॉर रीडिंग असेल. या तिन्ही गोष्टी रिक्वायर्ड असतात व्हाईल रीडिंग. पुढील प्रश्न, नॉडिंग इज अन एक्झाम्पल ऑफ डॉट डॉट कम्युनिकेशन. नोडिंग जे असतं ते कशाचं एक्झाम्पल म्हणजे कुठल्या कम्युनिकेशनचं एक्झाम्पल आहे? वर्बल कम्युनिकेशनचं, नॉन वर्बल, रिटन की स्पोकन? तर नॉडिंग इज अ एक्झाम्पल ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन. पुढील प्रश्न, द रिस्पॉन्स टू अ सेंडर्स मेसेज इज कॉल्ड. जेव्हा सेंडर मेसेज सेंड करत असतो त्यानंतर रिसिव्हर जो त्या मेसेजला रिस्पॉन्स करत असतो त्याला काय म्हटलं जातं? त्याला मेसेज म्हटलं जातं, फीडबॅक म्हटलं जातं, इन्क्वायरी म्हटली जाते की इन्फॉर्मेशन म्हटली जाते? तर जेव्हा सेंडर जो असतो तो रिस्पॉन्स देत असतो एका मेसेजला त्याला म्हटलं जातं फीडबॅक. ठीक आहे. सो फीडबॅक इज द रिस्पॉन्स विच सेंडर्स मेसेज. ओके. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इफेक्टिव्ह वे ऑफ कम्युनिकेशन? खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला एक असा इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आहे ते आपल्याला ओळखायचं आहे किंवा सांगायचं आहे. नॉन वर्बल कम्युनिकेशन आहे, वर्बल कम्युनिकेशन, सायलेन्स की रिटर्न कम्युनिकेशन? म्हणजे कुठला इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असू शकतो? तर वर्बल कम्युनिकेशन इज मोस्ट इफेक्टिव्ह कम्युनिकेशन वे. लेटर, ईमेल, टेलिफोन आर एक्झाम्पल्स ऑफ. जे लेटर असतात, पत्र असतात, ईमेल्स असतात आणि टेलिफोन जे असतं हे कशाचे उदाहरण आहे? मेसेज म्हणजे संदेश, फीडबॅक म्हणजे अभिप्राय, चॅनल की इनकोडिंग? तर हे जे सर्व घटक आहेत हे आहेत चॅनल. चॅनल म्हणजे काय? हे मीडियम आहेत कम्युनिकेशन करण्याचे. यांच्या थ्रू आपण कम्युनिकेशन करत असतो. त्यामुळे these all are the channels. इन कम्युनिकेशन द लँग्वेज इज. कम्युनिकेशन मध्ये जी लँग्वेज असते, भाषा असते ती काय असते? नॉन वर्बल कोड, वर्बल कोड, इंट्रापर्सनल की द सिम्बॉलिक कोड? तर लँग्वेज काय असते? द वर्बल कोड. ओके. सो कम्युनिकेशन मध्ये जी काही लँग्वेज आपण यूज करत असतो ती असते वर्बल कोड म्हणजे शाब्दिक कोड. पुढील प्रश्न, इन विच ऑफ द फॉलोइंग आर द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ कम्युनिकेशन? म्हणजे खाली कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत कम्युनिकेशनचे, ते कुठले कुठले आहेत आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. कम्युनिकेशन इन्व्हॉल्व्स एक्सचेंज ऑफ आयडियाज, फॅक्ट्स अँड ओपिनियन्स. कम्युनिकेशन इन्व्हॉल्व्स बोथ इन्फॉर्मेशन अँड अंडरस्टँडिंग. कम्युनिकेशन इज अ कंटिन्युअस प्रोसेस, जसं की आपण सुरुवातीला प्रश्न बघितला. आणि कम्युनिकेशन इज अ सर्क्युलर प्रोसेस. तर यामध्ये काय काय कॅरेक्टरिस्टिक असू शकतात? तर ए बी सी डी म्हणजे ऑल ऑफ द अबोव आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कम्युनिकेशन. म्हणजे कम्युनिकेशन मध्ये काय इन्व्हॉल्व असतं? एक्सचेंज ऑफ आयडियाज असतात, फॅक्ट्स असतात आणि ओपिनियन्स असतात. त्यानंतर इन्फॉर्मेशन अँड अंडरस्टँडिंग इन्व्हॉल्व असतं कम्युनिकेशन मध्ये. कम्युनिकेशन जी आहे ती कंटिन्यू प्रोसेस आहे. ठीक आहे. अखंड प्रक्रिया आहे ती आणि सर्क्युलर प्रोसेस सुद्धा आहे. ओके. त्यामुळे ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. पुढील प्रश्न, द टर्म ग्रेप वाईन इज ऑल्सो नोन ॲज. ग्रेप वाईन नावाची एक टर्म आहे, एक कन्सेप्ट आहे. त्याला काय म्हटलं जातं? त्याचा अर्थ काय आहे? हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन त्याचा अर्थ आहे, डाउनवर्ड कम्युनिकेशन, इन्फॉर्मल कम्युनिकेशन की अपवर्ड कम्युनिकेशन? तर ग्रेप वाईन म्हणजे इन्फॉर्मल कम्युनिकेशन. पुढील प्रश्न, असर्शन अँड रिझन बेस्ड क्वेश्चन आहे. असर्शन काय म्हणत आहे? फॉर्मल कम्युनिकेशन टेंड्स टू बी फास्ट अँड फ्लेक्झिबल. फॉर्मल कम्युनिकेशन जे असतं ते फास्ट आणि फ्लेक्झिबल असतं. तर असर्शन हे माझ्या मते तर चुकीचं आहे, कारण इन्फॉर्मल कम्युनिकेशन जे असतं ते जास्ती फास्ट आणि फ्लेक्झिबल असतं. रिझन काय म्हणत आहे? फॉर्मल कम्युनिकेशन इज अ सिस्टमॅटिक अँड ऑर्डरली फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन. फॉर्मल कम्युनिकेशन जे असते एक सिस्टमॅटिक अँड ऑर्डरली फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन असतं. बरोबर. तर रिझन जे आहे ते बरोबर आहे, परंतु असर्शन बरोबर नाही. त्यामुळे ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. म्हणजे असर्शन हे चुकीचं आहे. फॉर्मल कम्युनिकेशन इट डज नॉट टेंड टू बी फास्ट अँड फ्लेक्झिबल, बट फॉर्मल कम्युनिकेशन इज अ सिस्टमॅटिक अँड ऑर्डरली फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन. ठीक आहे. त्यामुळे ए ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. पुढील प्रश्न, स्टडी ऑफ बॉडी लँग्वेज इज कॉल्ड प्रॉक्सिमिक्स, कायनेसिक्स, फोनेटिक्स की क्रोनेमिक्स? तर याचं आन्सर आहे कायनेसिक्स. ठीक आहे. कायनेसिक्स म्हणजे काय? बॉडी लँग्वेज. आपली जी बॉडी लँग्वेज असते कम्युनिकेशन मध्ये ती सुद्धा खूप इम्पॉर्टंट असते. तर त्या बॉडी लँग्वेजला काय म्हटलं जातं? तर कायनेसिक्स. ठीक आहे. लक्षात ठेवा, कायनेसिक्स हे नाव आहे. स्टडी ऑफ साइन लँग्वेज. आपण बॉडी लँग्वेज बघितलं, तसंच साइन लँग्वेज. तर साइन लँग्वेजला काय म्हटलं जातं?
तर साइन लँग्वेजला सेमिओटिक्स म्हटलं जातं. बॉडी लँग्वेजला काय म्हटलं जातं तर किनेसिक्स आणि साइन लँग्वेजला काय म्हटलं जातं तर सेमिओटिक्स. ट्रॅफिक सिग्नल आर एक्झाम्पल ऑफ डॉट डॉट कम्युनिकेशन. हा जो प्रश्न आहे हा एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारला गेला होता. तर ट्रॅफिक सिग्नल हे कुठल्या कम्युनिकेशनचे एक्झाम्पल आहे तर मास कम्युनिकेशन, नॉन व्हर्बल, व्हर्बल की वन टू मेनी. तर नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचं हे एक्झाम्पल आहे ट्रॅफिक सिग्नल. ठीक आहे. Customers coming to mall and sharing some common interest and group based activities are steadily increasing. This is the example of dot dot group. हा सुद्धा प्रश्न एक्झामिनेशन मध्ये विचारला गेला होता. यामध्ये काय विचारलेलं आहे की कस्टमर्स मॉल मध्ये येत आहेत, एक कॉमन इंटरेस्ट जो आहे, कॉमन एका पर्टिक्युलर वस्तू त्यांना खरेदी करायची, त्यासाठी जो इंटरेस्ट आहे तो कॉमन आहे सर्वांचा. ठीक आहे. या ग्रुप बेस्ड ऍक्टिव्हिटी जे आहेत ते स्टेडीली इन्क्रीज होत आहेत. हे कशाचं एक्झाम्पल आहे? ओपन ग्रुपचा आहे, क्लोज ग्रुपचा आहे, पीर टू पीर ग्रुपचा आहे की हेरार्कीचा आहे? तर पीर टू पीर ग्रुपचं हे एक्झाम्पल आहे. समटाइम्स मास मीडिया मिसलीड्स सोसायटी बिकॉज रिसिव्हर्स आर हेट्रोजेनस, इन लार्ज नंबर, इलिटरेट और क्रिटिकल. तर कधी कधी काय होतं, मेसेज जो आहे, मास मीडिया जो आहे तो मिसलीड करत असतो सोसायटीमध्ये. तर याचं रिझन काय असू शकतं? रिसिव्हर मध्ये त्याचं काय एक अडथळा आहे ज्यामुळे की मास मीडियाचे मेसेजेस जे आहेत ते मिसलीड होत आहेत सोसायटीमध्ये? तर ते हेट्रोजेनस आहेत, इन लार्ज नंबर आहेत, इलिटरेट आहे की क्रिटिकल? तर हेट्रोजेनस असल्यामुळे ते मिसलीड होत आहेत. पुढील प्रश्न, ऍटिट्यूड्स, ऍक्शन्स अँड अपीअरन्सेस इन द कंटेक्स्ट ऑफ क्लासरूम कम्युनिकेशन आर कन्सिडर्ड ऍज. ऍटिट्यूड्स असेल, ऍक्शन्स असेल आणि अपीअरन्सेस असेल, हा जो कंटेक्स्ट आहे क्लासरूम मध्ये कम्युनिकेशन मध्ये काय कन्सिडर केलं जातो? ठीक आहे. जर क्लासरूम मध्ये कम्युनिकेशन होत असेल तर ऍटिट्यूड, ऍक्शन आणि अपीअरन्सेस याला काय कन्सिडर केलं जातं कम्युनिकेशन मध्ये? वर्बल कम्युनिकेशन कन्सिडर केलं जातं, नॉन वर्बल, इम्पर्सनल की इरेशनल? तर त्याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं कन्सिडर केलं जातं. इमॅजिन यू आर वर्किंग इन अन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स वेअर पीपल आर ऑफ इक्वल स्टेटस. तुम्ही एखाद्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये काम करत आहात. ठीक आहे. त्यामध्ये जी सर्व लोक आहेत, पीपल्स जे आहेत ते इक्वल स्टेटसला आहेत. ठीक आहे, समान दर्जाचे आहेत. विच ऑफ द फॉलोइंग मेथड्स ऑफ कम्युनिकेशन इज बेस्ट सुटेड अँड नॉर्मली एम्प्लॉयड इन सच कंटेक्स्ट. जर समान दर्जाचे लोक असतील तर त्यांच्या सोबत कम्युनिकेशन करण्यासाठी कुठली मेथड कम्युनिकेशनची यूज केली जाईल? कुठली कम्युनिकेशन मेथड सुटेड असेल, सूट होईल? ठीक आहे. तर हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन असेल, व्हर्टिकल कम्युनिकेशन असेल, कॉर्पोरेट कम्युनिकेशन की क्रॉस कम्युनिकेशन? तर अशा वेळी हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन जे आहे ती युजफुल असते. अकॉर्डिंग टू होबेन, कम्युनिकेशन इज द डॉट डॉट इंटरचेंज ऑफ थॉट और आयडिया. ठीक आहे. होबेन जे आहे यांच्यानुसार कम्युनिकेशन जे आहे हे डॉट डॉट इंटरचेंज आहे ऑफ थॉट्स और आयडिया. व्हिज्युअल इंटरचेंज, ऑडिओ इंटरचेंज, वर्बल की रिटन इंटरचेंज? तर याचा राईट आन्सर आहे वर्बल इंटरचेंज. ठीक आहे. लक्षात ठेवा, होबेन नुसार कम्युनिकेशन हे काय आहे? वर्बल इंटरचेंज. In the classroom, the teacher sends the message either as words or images. The students are really encoders, decoders, agitators or propagators. जेव्हा क्लासरूम मध्ये टीचर काय करत असतो? मेसेज सेंड करत असतो वर्ड्स मध्ये किंवा इमेजेस मध्ये. तर त्यावेळेला स्टुडंट्स काय असतात? इन्कोडर असतात, डिकोडर असतात, एजिटेटर असतात का प्रोपेगेटर असतात? तर त्यावेळी स्टुडंट जे असतात ते डिकोडर्स असतात, त्यांना डिकोडर्स असं कन्सिडर केलं जातं. पुढील प्रश्न, मीडिया इज नोन ऍज. मीडिया जे आहे, ठीक आहे, त्याला काय म्हणून ओळखलं जातं? फर्स्ट इस्टेट, सेकंड इस्टेट, थर्ड इस्टेट की फोर्थ इस्टेट? तर मीडियाला फोर्थ इस्टेट म्हणून कन्सिडर केलं जातं. की एलिमेंट्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इज. ठीक आहे. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन जर करायचं असेल तर त्यासाठी की एलिमेंट्स काय असतात? प्रभावी संवादासाठी मुख्य घटक काय असतात? पॅसिव्हिटी, निष्क्रियता, निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मक, डिफ्लेक्शन म्हणजे विक्षेपन की ऍडव्होकसी? तर याचा राईट आन्सर काय असू शकतो? ऍडव्होकसी. ठीक आहे. ऍडव्होकसी जे आहे हे एक महत्वपूर्ण एलिमेंट आहे फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. पुढील प्रश्न, द पर्सन हू ट्रान्समिट्स द मेसेज इज कॉल्ड. जो मेसेज ट्रान्समिट करत असतो, जो मेसेज सेंड करत असतो, त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं सेंडर. ठीक आहे, म्हणजे पाठवणारा. द मेसेज मे बी मिसइंटरप्रिटेड बिकॉज ऑफ. मेसेज जे आहेत ते सेंड केलेले आहेत
ते रिसिव्हर पर्यंत पोहोचण्याआधी मिसइंटरप्रेट होत असतात. ठीक आहे, त्याचं रिझन काय असू शकतं? बॅरियर्स, डिस्टॉर्शन्स, डिस्ट्रॅक्शन्स की नॉइज? तर बॅरियर्स. ओके, बॅरियर्स शुड बी द करेक्ट आन्सर. Which of the following cannot be a good way of communication in promoting literacy among villagers? ठीक आहे, एखाद्या ग्रामस्थ ठिकाणी, ठीक आहे, म्हणजे विलेज ठिकाणी जर लिटरसीचं, साक्षरतेचं प्रमोशन करायचं असेल तर त्यावेळेस कुठली कम्युनिकेशन केली जाते? तर ऑप्शन्स मध्ये दिलेले काही कम्युनिकेशन्स आहेत, त्यामधलं कुठलं कम्युनिकेशन नाही केलं जात किंवा कुठलं कम्युनिकेशन चांगलं ठरणार नाही, युजफुल ठरणार नाही, ते आपल्याला सांगायचं आहे. A. Demonstration. B. Reading and writing. C. Providing material on TV and film projector. की D. Large group of discussion. तर विलेजेस मध्ये आपण लिटरसीचं प्रमोशन का करत आहोत? कारण त्या ठिकाणी आपल्याला इलिटरेट लोकांमध्ये लिटरसीचं प्रमोशन करायचं आहे, बरोबर? तर ते लोक इलिटरेट असल्यामुळे त्यांच्यामध्ये रीडिंग अँड रायटिंगचा काही संबंध येणार नाही, त्यामुळे कम्युनिकेशनचा रीडिंग अँड रायटिंग ही मेथड यूज करणे हे युजफुल ठरणार नाही. त्यामुळे बी आन्सर इज द करेक्ट आन्सर. पुढील प्रश्न, द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन इन्हॅन्सेस थ्रू. कम्युनिकेशनची जी प्रोसेस आहे त्याला इन्हॅन्स कशा प्रकारे केलं जाऊ शकतं किंवा कम्युनिकेशन प्रोसेसला आपण कशा प्रकारे वाढवू शकतो? ए. बिलॉंगिंगनेस. बी. सेक्युरिटी अँड फ्रीडम टू मेक चॉईसेस. सी. इन्फॉर्मॅलिटी ऑफ मीटिंग अँड अवॉइडन्स ऑफ प्रेशर की डी ऑल ऑफ दीज? तर कम्युनिकेशन प्रोसेसला आपण कशा प्रकारे वाढवू शकतो? तर डी ऑल ऑफ दीज, म्हणजे बिलॉंगिंगनेस असेल, सेक्युरिटी अँड फ्रीडम टू मेक चॉईसेस असेल, इन्फॉर्मॅलिटी अँड ऑफ मीटिंग अँड अवॉइडन्स ऑफ प्रेशर असेल, तर या सर्व गोष्टी कम्युनिकेशनला एनहान्स करत असतात. पुढील प्रश्न, कार टेल लाईट्स आर एक्झाम्पल ऑफ डॉट डॉट कम्युनिकेशन. कारची जी टेल लाईट असते मागची रेड लाईट, ती कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन आहे? मास कम्युनिकेशन आहे, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे, व्हर्बल कम्युनिकेशन आहे की वन टू मेनी? ठीक आहे, तर कारची टेल लाईट जी आहे ते असतं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. जसं सिग्नलचे लाईट जे असतात ते नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असतात, त्या प्रकारेच कारची टेल लाईट सुद्धा नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे. पुढील प्रश्न, द टर्म कम्युनिकेशन केम फ्रॉम विच लँग्वेज. कम्युनिकेशन ही जी टर्म आहे ती कुठल्या लँग्वेज मधून घेतलेली आहे? ग्रीक लँग्वेज, लॅटिन लँग्वेज, जर्मन लँग्वेज की फ्रेंच लँग्वेज? तर याचं राईट आन्सर काय असू शकतं? सो द राईट आन्सर इज लॅटिन लँग्वेज. In oral communication there is a possibility of immediate dot dot dot. ओरल कम्युनिकेशन मध्ये पॉसिबिलिटी असते एक इमिडिएट डॉट डॉट डॉटची. डॉट डॉट डॉटच्या ठिकाणी काय येऊ शकतं? इमिडिएट रिॲक्शन असेल, इमिडिएट रिस्पॉन्स आहे, इमिडिएट रिफ्लेक्शन की इमिडिएट रिसेट? तर ओरल कम्युनिकेशन मध्ये पॉसिबिलिटी ऑफ इमिडिएट रिस्पॉन्स हे असू शकतं. ठीक आहे, पुढील प्रश्न, डॉट डॉट लिसनिंग मीन्स लर्निंग थ्रू कन्व्हर्सेशन. कुठल्या प्रकारची लिसनिंग आहे, कुठल्या प्रकारचं ऐकणं आहे? म्हणजे संभाषणाद्वारे शिकणे आहे. ठीक आहे, म्हणजे लर्निंग थ्रू द कन्व्हर्सेशन. इव्हॅल्युएटिव्ह लिसनिंग, अप्रिसिएटिव्ह लिसनिंग, डायलॉजिक लिसनिंग की इम्पॅथेटिक? तर डायलॉजिक लिसनिंग म्हणजे काय असतं? लर्निंग थ्रू कन्व्हर्सेशन. द कॉम्पिटन्सी ऑफ एन इफेक्टिव्ह कम्युनिकेटर कॅन बी जज्ड ऑन द बेसिस ऑफ. ठीक आहे, इफेक्टिव्ह कम्युनिकेटरचं कॉम्पिटन्सी म्हणजे काय? त्याची संप्रेषकाची क्षमता, प्रभावी संप्रेषकाची क्षमता कशाच्या आधारावर ठरवली जाऊ शकते? पर्सनॅलिटी ऑफ कम्युनिकेटर, एक्सपिरियन्स इन द फील्ड, इंटरॅक्टिव्हिटी विथ द टार्गेट ऑडियन्स की डी मीटिंग द नीड्स ऑफ टार्गेट ऑडियन्स? तर याचा राईट आन्सर आहे मीटिंग द नीड्स ऑफ टार्गेट ऑडियन्स. नॉर्मली कम्युनिकेशन इज डॉट डॉट डॉट. कम्युनिकेशन हे काय असतं? वेअर इन द इन्फॉर्मेशन ऑर मेसेज इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. म्हणजे जेव्हा मेसेज एका पर्सन कडून दुसऱ्या माणसाकडे ट्रान्सफर केलं जातं त्याला कम्युनिकेशन म्हटलं जातं. तर ते कम्युनिकेशन हे काय असतं? ठीक आहे, इम्पर्सनल असतं, इंटरपर्सनल असतं, पर्सनल असतं की इम्पॉर्टंट असतं? तर हे जे कम्युनिकेशन असतं एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे ट्रान्सफर केलेलं त्याला पर्सनल कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. विच वन ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट पेरिशेबल. खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला एक सर्वात जास्त नाशवंत आहे? अ बुक, अ मॅगझिन, अ न्यूजपेपर और नन ऑफ दीज? अ न्यूजपेपर. ठीक आहे, न्यूजपेपर जे आहे ते सर्वात लवकर नाशवंत होत असतं. पुढील प्रश्न, स्टडी ऑफ टच इन कम्युनिकेशन इज कॉल्ड. स्टडी ऑफ टच ही जे टर्म आहे कम्युनिकेशन मध्ये
याचा अर्थ काय आहे? प्रॉक्सिमिक्स, हॅप्टिक्स, फोनेटिक्स की क्रोनेमिक्स? तर स्टडी ऑफ टच म्हणजे हॅप्टिक्स. ठीक आहे, हॅप्टिक्स ही जी कम्युनिकेशनची जी टर्म आहे, हे काय असतं जेव्हा ॲनिमल्स एकमेकाशी संवाद करत असतात, कम्युनिकेट करत असतात, त्या गोष्टीला हॅप्टिक्स असं म्हटलं जातं. इन डॉट 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 लिसनिंग द डिफरन्स बिटवीन साऊंड इज आयडेंटिफाईड. ठीक आहे, म्हणजे काय ऐकताना ध्वनीमधील फरक ओळखला जाऊ शकतो. डिस्क्रिमिनेटिव्ह लिसनिंग, कॉम्प्रिहेन्शन, डायलॉजिक की एम्पॅथेटिक? तर डिस्क्रिमिनेटिव्ह ज्यावेळेस आपण लिसनिंग करत असतो, ऐकत असतो, त्यावेळेस आपल्याला साऊंडचा डिफरन्स किंवा ध्वनीमधील फरक आपल्याला ओळखता येऊ शकतो. द बेसिक पर्पज ऑफ कम्युनिकेशन इज. कम्युनिकेशनचा बेसिक पर्पज काय आहे? कशासाठी आपण कम्युनिकेशन करत असतो? ठीक आहे, टू इन्फॉर्म, टू रिफॉर्म, टू कन्फर्म और टू फॉर्म. म्हणजे इन्फॉर्म म्हणजे माहिती देण्यासाठी, टू रिफॉर्म म्हणजे सुधारण्यासाठी, टू कन्फर्म म्हणजे पुष्टी करण्यासाठी, म्हणजे कन्फर्म करण्यासाठी, की टू फॉर्म, ठीक आहे, की तयार करण्यासाठी काही गोष्ट. तर बेसिकली पर्पज काय असतं कम्युनिकेशनचं? टू इन्फॉर्म म्हणजे माहिती देण्यासाठी. बरोबर. पुढील प्रश्न. द लार्जेस्ट नंबर ऑफ न्यूजपेपर्स इन इंडिया इज पब्लिश्ड फ्रॉम द स्टेट ऑफ. ठीक आहे, इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये सर्वात मोठी वर्तमानपत्रे कोणत्या राज्यातून प्रकाशित होतात? केरला राज्यातून, महाराष्ट्र राज्यातून, वेस्ट बंगाल की उत्तर प्रदेश? म्हणजे कुठल्या स्टेटमध्ये सर्वात जास्त न्यूजपेपर पब्लिश होत असतात? तर उत्तर प्रदेश त्याचं करेक्ट आन्सर आहे. पुढील प्रश्न. कम्युनिकेशन मध्ये असिंक्रोनस मीडियम जे असतं, असिंक्रोनस मीडियम जो असतो, त्याचं एक एक्झाम्पल काय आहे? रेडिओ, टेलिव्हिजन, फिल्म की न्यूजपेपर? तर एक्झाम्पल ऑफ असिंक्रोनस मीडियम इज न्यूजपेपर. ठीक आहे, वृत्तपत्र जे आहे हे असिंक्रोनस माध्यमाचं एक उदाहरण आहे. तर पुढील प्रश्न विचारलेला आहे, द टर्म साइट स्टँड्स फॉर. ठीक आहे, साइट ही जी टर्म आहे याचा अर्थ काय आहे, या शब्दाचा अर्थ काय आहे, किंवा याचा लॉंग फॉर्म काय आहे? सॅटेलाइट इंडियन टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट, की बी सॅटेलाइट इंटरनॅशनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट, की सी सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट, की डी सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टीचर्स एज्युकेशन? तर साइट या शब्दाचा लॉंग फॉर्म जो आहे तो आहे सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट. ठीक आहे, साइट हा शब्द लक्षात ठेवा. द टर्म DAVP, DAVP या शब्दाचा लॉंग फॉर्म काय आहे? डायरेक्टोरेट ऑफ ऍडव्हर्टायझिंग अँड व्होकल पब्लिसिटी, की डिव्हिजन ऑफ ऑडिओ व्हिज्युअल पब्लिसिटी, की डिपार्टमेंट ऑफ ऑडिओ व्हिज्युअल पब्लिसिटी, की डी डायरेक्टोरेट ऑफ ऍडव्हर्टायझिंग अँड व्हिज्युअल पब्लिसिटी? तर DAVP, DAVP आपण त्याला म्हणू शकतो. तर याचा लॉंग फॉर्म काय आहे? तर डायरेक्टरेट ऑफ ऍडव्हर्टायझिंग अँड व्हिज्युअल पब्लिसिटी. ठीक आहे, डी म्हणजे डायरेक्टरेट, ए म्हणजे ऍडव्हर्टायझिंग, व्ही म्हणजे व्हिज्युअल अँड पी म्हणजे विच ऑफ दिस शुड नॉट बी अवॉइडेड फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन? जर कम्युनिकेशन इफेक्टिव्ह करायचं असेल, ठीक आहे, तर कोणती गोष्ट टाळली नाही पाहिजे, अवॉइड केली नाही पाहिजे? नॉइज, प्लॅनिंग, सिमॅन्टिक प्रॉब्लेम्स की रॉंग एझम्पशन्स? तर याचा राईट आन्सर आहे प्लॅनिंग. ठीक आहे, प्लॅनिंग हे इम्पॉर्टंट टर्म असतो, इम्पॉर्टंट फॅक्टर असतो कम्युनिकेशन मध्ये. जर कम्युनिकेशन इफेक्टिव्ह करायचं असेल तर प्लॅनिंगला टाळता येणार नाही. ठीक आहे, त्यामुळे प्लॅनिंग इज द करेक्ट आन्सर. पुढील प्रश्न. डॉट डॉट आर प्रॉब्लेम्स अरायझिंग फ्रॉम एक्सप्रेशन. म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये असा कुठला प्रॉब्लेम आहे जे की अराइज होत असतात किंवा उद्भवत असतात कशामुळे? एक्सप्रेशनमुळे. कल्चरल बॅरियर्स आहे तो प्रॉब्लेम, सिमॅन्टिक प्रॉब्लेम आहे, रॉंग एझम्पशन्स आहे, की सिलेक्टिंग परसेप्शन? तर सिमॅन्टिक प्रॉब्लेम्स जे आहेत, शब्दार्थ समस्या, हे जे प्रॉब्लेम्स आहेत एक्सप्रेशन मधून अराइज होत असतात, एक्सप्रेशन मधून उद्भवत असतात. पुढील प्रश्न. इन विच ऑफ these problems is the actual message lost in the abundance of transmitted information? ठीक आहे, म्हणजे यापैकी कुठले असे प्रॉब्लेम्स आहेत जे की प्रसारित माहितीच्या विपुलतेमध्ये वास्तविक संदेश हरवला आहे? ठीक आहे, म्हणजे जो ऍक्च्युअल मेसेज आहे तो लॉस्ट आहे ट्रान्समिशन मध्ये. सिलेक्टिंग परसेप्शन, ओव्हर कम्युनिकेशन, अंडर कम्युनिकेशन की फिल्टरेशन? तर ओव्हर कम्युनिकेशन. ठीक आहे, प्रश्न जर समजला नसेल तर मी परत एकदा सांगतो. म्हणजे अशी कुठली प्रॉब्लेम आहे ज्यामध्ये एक मेसेज ट्रान्समिट करताना जो ऍक्च्युअल मेसेज आहे तो हरवला जातो, म्हणजे जी ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ती हरवली जाते. तर असं कुठला प्रॉब्लेम आहे? तर ओव्हर कम्युनिकेशन.
ठीक आहे. ओव्हर कम्युनिकेशन ही प्रॉब्लेम जी आहे त्यामुळे ऍक्च्युअल मेसेज जो आहे तो सेंड होत नसतो, ऍक्च्युअल मेसेज जो पोहोचत नसतो रिसिव्हर पर्यंत. पुढील प्रश्न, डॉट डॉट मीन्स टू इम्पार्ट अंडरस्टँडिंग ऑफ द मेसेज. ठीक आहे, म्हणजे खालील दिलेल्या ऑप्शन्स मध्ये एक अशी प्रोसेस ज्यामध्ये की मेसेजची अंडरस्टँडिंग, ठीक आहे, संदेश जो आहे त्याचं समजण्याची एक पद्धत आहे. ठीक आहे. इनकोडिंग आहे, रिसिव्हर आहे, डिकोडिंग की फीडबॅक. तर ऑब्व्हियसली डिकोडिंग म्हणजे काय, मेसेजचा अर्थ समजून घेणे म्हणजे डिकोडिंग. पुढील प्रश्न, एमसी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ जर्नलिझम अँड कम्युनिकेशन इज लोकेटेड ॲट. एमसीचा अर्थ आहे मक्खनलाल चतुर्वेदी. ठीक आहे, त्याला शॉर्ट फॉर्म एमसी असं म्हटलं जातं. तर ही जी युनिव्हर्सिटी आहे, नॅशनल युनिव्हर्सिटी, जी की जर्नलिझम अँड कम्युनिकेशन साठी आहे, ती कुठल्या ठिकाणी लोकेटेड आहे? लखनौ मध्ये आहे, भोपाळ मध्ये आहे, चेन्नई मध्ये आहे की मुंबईमध्ये आहे? तर ही जी युनिव्हर्सिटी आहे ती आहे मध्य प्रदेश, भोपाळ या ठिकाणी. ठीक आहे. पुढील प्रश्न, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन नीड्स अ सपोर्टिव्ह डॉट डॉट डॉट. ठीक आहे, पुढे डॉट 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 आहे, म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करण्यासाठी एक सपोर्टिव्ह नीड असतो. ती कशाची नीड असते? इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटची असते, पॉलिटिकल एन्व्हायरमेंट, सोशल एन्व्हायरमेंट की मल्टी कल्चरल एन्व्हायरमेंट? तर सोशल एन्व्हायरमेंट जो आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन साठी तो गरजेचा असतो, आवश्यक असतो. ट्रान्सफॉर्मिंग थॉट्स, आयडियाज अँड मेसेजेस into verbal and non-verbal signs is referred to as. ठीक आहे, जे थॉट्स असतात, आयडियाज असतात आणि मेसेजेस असतात, ठीक आहे, हे ट्रान्सफॉर्म करण्यासाठी वर्बल आणि नॉन वर्बल सायन्स मध्ये त्याला काय म्हटलं जातं, त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? चॅनलायझेशन, मेडिएशन, इनकोडिंग की डिकोडिंग? तर या प्रोसेसला काय म्हटलं जातं? इनकोडिंग. ठीक आहे, जेव्हा मेसेज, थॉट्स, आयडियाज ट्रान्सफॉर्म केले जातात वर्बल आणि नॉन वर्बल सायन्स मध्ये, त्याला इनकोडिंग म्हटलं जातं. ओके. पुढील प्रश्न, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ एफ एम स्टेशन इन रेडिओ इज. ठीक आहे, एफ एम चे जे स्टेशन असतात रेडिओमध्ये, ठीक आहे, आपल्याला माहिती असेल, तर त्याचं मुख्य ऑब्जेक्टिव्ह काय आहे, मुख्य उद्दिष्ट काय आहे त्याचं? इन्फॉर्मेशन, एंटरटेनमेंट अँड टुरिझम की बी एंटरटेनमेंट, इन्फॉर्मेशन अँड इंटरॅक्शन की सी टुरिझम, इंटरॅक्शन अँड एंटरटेनमेंट की डी एंटरटेनमेंट ओनली? तर ऑप्शन बी इज करेक्ट. म्हणजे एफ एम स्टेशन जे असतात रेडिओमध्ये त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय असतं? एंटरटेनमेंट असतं, इन्फॉर्मेशन असतं आणि इंटरॅक्शन सुद्धा असतं. पुढील प्रश्न, इन विच ऑफ द फॉलोइंग आर द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ कम्युनिकेशन? म्हणजे कम्युनिकेशनचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स काय काय आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. कम्युनिकेशन इन्व्हॉल्व्स एक्सचेंज ऑफ आयडियाज, फॅक्ट्स अँड ओपिनियन्स. Communication involves both information and understanding. Communication is a continuous process and communication is a circular process. तर ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. म्हणजे हे चारही जे आहेत ते कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत कम्युनिकेशनचे. पुढील प्रश्न, इन द क्लासरूम द टीचर सेंड्स द मेसेज आयदर ॲज वर्ड्स ऑर इमेजेस. द स्टुडंट्स आर रेडी. जर क्लासरूम मध्ये टीचर काय करत असेल, स्टुडंट्सना इमेज आणि वर्डच्या माध्यमातून काही मेसेज देत असेल, तर त्या प्रोसेसमध्ये स्टुडंट्स काय असतात, स्टुडंटची भूमिका काय असते त्या प्रोसेसमध्ये? ते इनकोडर असतात, ते डिकोडर असतात, ते एजिटेटर असतात की प्रोपिगेटर? तर याचा राईट आन्सर आहे डिकोडर्स. पुढील प्रश्न, वेन इज द कम्युनिकेशन प्रोसेस कम्प्लीट? म्हणजे कोणत्या वेळेला कम्युनिकेशनची प्रोसेस जी आहे ती कम्प्लीट झाली असं आपण बोलू शकतो? म्हणजे कम्युनिकेशन प्रोसेस कम्प्लीट झाली. वेन द सेंडर ट्रान्समिट द मेसेज, म्हणजे सेंडर जेव्हा मेसेज ट्रान्समिट करेल तेव्हा कम्युनिकेशन संपत असते, म्हणजे कम्प्लीट होत असते. की बी, वेन द मेसेज एंटर्स द चॅनल. ठीक आहे, म्हणजे जेव्हा संदेशमध्ये किंवा मेसेजमध्ये चॅनलचा प्रवेश होत असतो तेव्हा. की जेव्हा वेन द मेसेज लिव्स द चॅनल, जेव्हा मेसेज चॅनल लिव्ह करत असतो, म्हणजे ज्या चॅनलच्या माध्यमातून मेसेज पोहोचलेला असतो तो चॅनल जो आहे तो त्याच्यातून बाहेर पडत असतो मेसेज. की डी, वेन द रिसिव्हर अंडरस्टँड द मेसेज, की जेव्हा रिसिव्हर जो असतो तो मेसेज जे सेंडरने पाठवलेला आहे तो समजून घेत असतो, त्यावेळेला कम्युनिकेशन प्रोसेस कम्प्लीट होत असते. तर याचा राईट आन्सर ऑब्व्हियसली डी असणार आहे, कारण रिसिव्हरला जेव्हा मेसेज पोहोचतो आणि समजून घेत असतो रिसिव्हर, त्यावेळेला कम्युनिकेशन प्रोसेस जी आहे ती कम्प्लीट झाली असं आपण बोलू शकतो. ठीक आहे. इन अन ऑर्गनायझेशन विच ऑफ दिस इज नॉट अ टाइप ऑफ कम्युनिकेशन? जर ऑर्गनायझेशन असेल, बिझनेस असेल, तर त्यामध्ये कुठल्या टाइपचं कम्युनिकेशन होत नाही असं विचारलेलं आहे.
डाऊनवर्ड, अपवर्ड, कर्व की हॉरिझॉन्टल? तर ऑर्गनायझेशन जे असतात त्यामध्ये डाऊनवर्ड कम्युनिकेशन असतं, अपवर्ड कम्युनिकेशन असतं आणि हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन सुद्धा असतं, परंतु कर्व कम्युनिकेशन असं कुठलं कम्युनिकेशन असत नाही, त्यामुळे कर्व कम्युनिकेशन इज द करेक्ट आन्सर. पुढील प्रश्न, डॉट डॉट कम्युनिकेशन इज अ डिक्टेटेड टाइप कम्युनिकेशन. म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठलं कम्युनिकेशनचं एक टाइप आहे जे की डिक्टेटर टाइप आहे. डिक्टेटर टाइप म्हणजे हुकुमशहा प्रकारचा आहे. 2 वे, 3 वे, 4 वे की 1 वे? तर 1 वे इज द करेक्ट आन्सर. 1 वे कम्युनिकेशन जे आहे ते डिक्टेटर टाइप कम्युनिकेशन असतं, म्हणजे हुकुमशाही सारखं. त्या ठिकाणी की फक्त एकच माणूस आपला मेसेज सेंड करत असतो, त्यानंतर त्याच्या पुढे कुठलीही प्रोसेस नसते, त्यामुळे 1 वे कम्युनिकेशन इज द डिक्टेटर टाइप. पुढील प्रश्न, ऑर्गनायझेशनल कम्युनिकेशन कॅन बी इक्वेटेड विथ. ऑर्गनायझेशन मध्ये जे कम्युनिकेशन होत असतं त्याला काय म्हटलं जातं? इंट्रापर्सनल कम्युनिकेशन, इंटरपर्सनल कम्युनिकेशन, ग्रुप कम्युनिकेशन की मास कम्युनिकेशन? तर ऑर्गनायझेशन मध्ये जे कम्युनिकेशन होत असतं ते असतं ग्रुप कम्युनिकेशन. पुढील प्रश्न, इन कम्युनिकेशन मिथ्स हॅव पॉवर बट आर. कम्युनिकेशन मध्ये काही मिथ्स असतील तर त्यामध्ये शक्ती असते, पॉवर असते, परंतु ते काय असतं? अनकल्चर्ड असतं, इनसिग्निफिकंट असतं, इम्प्रिसाइज असतं की इनप्रिफर्ड असतं, सॉरी अनप्रिफर्ड असतं? तर हे काय असतं? इम्प्रिसाइज म्हणजे अचूक असतं. पुढील प्रश्न, अ स्मार्ट क्लासरूम इज अ टीचिंग स्पेस विच हॅज. ठीक आहे, स्मार्ट क्लासरूम ज्या ठिकाणी असतं त्यामध्ये टीचिंगची जी जागा असते त्या ठिकाणी काय असायला पाहिजे? स्मार्ट पोर्शन विथ अ टच पॅनल कंट्रोल सिस्टीम, पीसी लॅपटॉप कनेक्शन अँड डीव्हीडी व्हीसीआर प्लेयर्स की डॉक्युमेंट कॅमेरा अँड स्पेशलाइज्ड सॉफ्टवेअर की प्रोजेक्टर अँड स्क्रीन? तर स्मार्ट क्लासरूम जे असतं त्यामध्ये टीचिंग स्पेसच्या म्हणजे शिकवण्याची जी जागा असते त्या ठिकाणी काय काय असायला हवं? तर ह्या सर्व गोष्टी असायला पाहिजेत, म्हणजे स्मार्ट पोर्शन विथ टच पॅनल कंट्रोल सिस्टीम असायला हवं, पीसी लॅपटॉप कनेक्शन आणि डीव्हीडी व्हीसीआर प्लेयर्स असायला हवेत, डॉक्युमेंट कॅमेरा अँड स्पेशलाइज सॉफ्टवेअर आणि प्रोजेक्टर अँड स्क्रीन, या सर्व गोष्टी ज्या ठिकाणी असतात त्याला क्लासरूम, स्मार्ट क्लासरूम असं म्हटलं जातं. ठीक आहे. कम्युनिकेशन बाय युझिंग द आईज इज अन एक्झाम्पल ऑफ. ठीक आहे, कम्युनिकेशन फक्त डोळ्यांचा वापर करून जर केला जात असेल तर त्या कम्युनिकेशनला काय म्हटलं जातं? नॉन व्हर्बल म्हटलं जातं, रिटन म्हटलं जातं, व्हर्बल कम्युनिकेशन की नन ऑफ द अबव? तर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन इज द कम्युनिकेशन वेअर यू यू कॅन यूज ओनली युअर आईज. ठीक आहे, तर डोळ्यांचा वापर करूनच फक्त कम्युनिकेशन केलं जातं, त्याला म्हटलं जातं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. इन वन वे कम्युनिकेशन मेसेजेस आर पास्ड ऑन विदाउट. वन वे कम्युनिकेशन जर असेल तर त्यामध्ये जे मेसेज पास केले जातात ते विदाउट काय असतात? विदाउट रिसिव्हर असतात, विदाउट चॅनल असतात, विदाउट ट्रीटमेंट की विदाउट फीडबॅक? तर याचा राईट आन्सर काय असू शकतो? तर फीडबॅक. विदाउट फीडबॅक जेव्हा एखादं कम्युनिकेशन होत असेल तर त्याला म्हटलं जातं वन वे कम्युनिकेशन. जसं की आपण मागील प्रश्नामध्ये बघितलं होतं की वन वे कम्युनिकेशन म्हणजे काय? फक्त डिक्टेटर असतो. ठीक आहे, म्हणजे फक्त हुकुमशाही असते त्या ठिकाणी, कुठलाही फीडबॅक नसतो, त्याला म्हटलं जातं वन वे कम्युनिकेशन. पुढील प्रश्न, इन अन इफेक्टिव्ह कम्युनिकेशन देर इज नो नीड ऑफ. जर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन पाहिजे असेल तर त्यामध्ये कशाची गरज नसते, असा प्रश्न विचारलेला आहे. मॉड्युलेशन इन व्हॉइस अँड स्पीच, ॲडिक्वेट गेस्चर्स, मास्टरी ओव्हर द कंटेंट अँड हँडसम पर्सनॅलिटी? तर हँडसम पर्सनॅलिटीची काही गरज नसते जर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करायचं असेल तर. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करण्यासाठी कशाची गरज असेल तर मॉड्युलेशन इन व्हॉइस अँड स्पीच, म्हणजे आवाज आणि भाषणामध्ये मॉड्युलेशन पाहिजे, व्हॉइस मध्ये मॉड्युलेशन पाहिजे. त्यानंतर ॲडिक्वेट गेस्चर पाहिजेत, पुरेसे हातवारे पाहिजेत. मास्टरी ओव्हर द कंटेंट म्हणजे म्हणजे जे कंटेंट असतो ज्यावरती आपण स्पीच करणार आहोत त्यामध्ये आपली मास्टरी झालेली असायला पाहिजे. मास्टरी म्हणजे तो आपल्याला चांगला नोन असायला पाहिजे, माहिती असली पाहिजे त्या टॉपिकची. ठीक आहे. पुढील प्रश्न, द सायन्स ऑफ द स्टडी ऑफ फीडबॅक सिस्टीम इन ह्युमन्स, अॅनिमल्स अँड मशीन्स इज नोन ॲज. ठीक आहे, मानव, प्राणी आणि मशीन यामधील जी फीडबॅक सिस्टीम असते, ठीक आहे, यामधील जी फीडबॅक सिस्टीम असते याचा अभ्यास करणे किंवा याच्या स्टडीला काय म्हटलं जातं? सायबरनेटिक्स, रिव्हर्स कम्युनिकेशन, सिलेक्टिव्हिटी स्टडी की रिस्पॉन्स अनालिसिस? तर याला म्हटलं जातं सायबरनेटिक्स. ठीक आहे. पुढील प्रश्न, डॉट डॉट कम्युनिकेशन फ्लोज फ्रॉम अ सुपेरियर टू सबऑर्डिनेट्स. ऑर्गनायझेशन जे असतं, बिझनेस जे असतं त्यामध्ये वेगवेगळे लेवल्स असतात, सबऑर्डिनेट्स आणि
सुपेरियर्स असतात. हे सुपेरियर जे असतात ते काय करत असतात, त्यांच्या अंडर सबऑर्डिनेट जे असतात त्यांना ऑर्डर देत असतात, त्यांना कम्युनिकेट करत असतात. ठीक आहे. तर यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन होत असतं त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं डाउनवर्ड कम्युनिकेशन. ठीक आहे. म्हणजे जेव्हा सुपेरियर काही मेसेज आपल्या सबऑर्डिनेट्सला देत असतील तर त्यावेळेस जे कम्युनिकेशन होतं त्याला डाउनवर्ड कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. Which of these is the most frequently used channel of communication? जर कम्युनिकेशन नॉर्मली होत असेल तर मोस्ट ऑफ द टाइम, मोस्ट ऑफ द फ्रिक्वेंटली युज्ड चॅनल कुठला आहे कम्युनिकेशनचा? हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन आहे, डायगोनल आहे, डाउनवर्ड कम्युनिकेशन आहे की अपवर्ड कम्युनिकेशन? तर मोस्ट ऑफ द टाइम जे यूज केलं जातं, फ्रिक्वेंटली जे यूज केलं जातं कम्युनिकेशन चॅनल, ते आहे हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन म्हणजे क्षैतिज संवाद. Which of these is a type of informal communication? अनौपचारिक जे कम्युनिकेशन असतं, संप्रेषण जे असतं त्याचा कुठला एक टाइप आहे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये? रिपोर्ट्स, ऑर्डर्स, इन्स्ट्रक्शन्स की ग्रेप वाईन? तर इन्फॉर्मल कम्युनिकेशनचं आपल्याला माहिती आहे ग्रेप वाईन. ठीक आहे. ग्रेप वाईन जे आहे इन्फॉर्मल कम्युनिकेशन आहे. हा जो क्वेश्चन आहे ग्रेप वाईन वरती एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारला होता. ठीक आहे. तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर राईट आन्सर काय आहे? ग्रेप वाईन. पुढील प्रश्न, अ निगेटिव्ह रिएक्शन टू अ मेडिटेड कम्युनिकेशन इज डिस्क्राइब्ड ॲज. ठीक आहे. फ्लॅग, फ्रॅगमेंटेड फीडबॅक, पॅसिव्ह रिस्पॉन्स और नॉन कन्फर्मेट? तर याचा राईट आन्सर आहे पॅसिव्ह रिस्पॉन्स. ठीक आहे. निष्क्रिय प्रतिसाद याचा एक करेक्ट आन्सर आहे. द बिगेस्ट न्यूज एजन्सी ऑफ इंडिया इज पीटीआय, यूएनआय, एनएनएपी की समाचार भारती? तर याचा राईट आन्सर काय असू शकतं? यूएनआय. इंडियाची सगळ्यात मोठी एजन्सी कुठली आहे न्यूज एजन्सी? तर यूएनआय. प्रसार भारती वॉज लॉन्च इन द इयर. प्रसार भारती हे जे इंडियाचं कम्युनिकेशन नेटवर्क आहे, ठीक आहे, चॅनल आहे, हे कधी लॉन्च केलं होतं, कोणत्या साली लॉन्च केलं गेलं होतं? 1995, 1997, 1999 की 2001? तर याचा राईट आन्सर आहे 1997 मध्ये प्रसार भारती जे आहे ते लॉन्च केलं गेलं होतं. ऑल इंडिया रेडिओ बिफोर 1936 वॉज नोन ॲज. ऑल इंडिया रेडिओ जी आहे आपल्याला माहिती आहे ते 1936च्या अगोदर त्याला काय म्हटलं जातं, म्हटलं जायचं. ठीक आहे. इंडिया रेडिओ ब्रॉडकास्टिंग, ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस ऑफ इंडिया, इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस और ऑल इंडिया ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस? तर याचा राईट आन्सर आहे इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस. म्हणजे 1936च्या आधी इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस असं म्हटलं जायचं आणि 1936च्या नंतर ऑल इंडिया रेडिओ असं त्याला म्हटलं जात आहे. कम्युनिकेशन विथ वन सेल्फ इज नोन ॲज. ठीक आहे. एखाद्या सोबत किंवा स्वतःशी कम्युनिकेशन जर करत असू आपण तर त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं इंट्रापर्सनल कम्युनिकेशन. जर आपण स्वतःशी काही कम्युनिकेट करत असेल एखाद्या गोष्टीबद्दल तर त्या प्रोसेसला, त्या गोष्टीला काय म्हटलं जातं? इंट्रापर्सनल कम्युनिकेशन म्हणजे आंतरवैयक्तिक संप्रेषण. पुढील प्रश्न, द राईट टू इम्पार्ट अँड रिसीव्ह इन्फॉर्मेशन इज गॅरंटीड इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बाय आर्टिकल. तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जे आहे, राज्यघटना जी आहे भारताची, त्यामध्ये माहिती देण्याचा आणि प्राप्त करण्याचा अधिकार दिलेला आहे. तर हे जो अधिकार आहे हे कुठल्या आर्टिकल मध्ये नमूद केलेला आहे? ए 19(2)A मध्ये, बी 19(16) सेक्शन 16 सबसेक्शन, की सी 19 सबसेक्शन 2 की डी 19(1)A? तर याचा राईट आन्सर आहे डी 19(1)A. या आर्टिकल मध्ये राईट टू इम्पार्ट अँड रिसीव्ह इन्फॉर्मेशन हे जे दिलेलं आहे. टोटल नंबर ऑफ मेंबर्स इन द प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया आर. ठीक आहे. इंडियाची जी प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया हे जी काउन्सिल आहे त्यामध्ये टोटल मेंबर्स किती आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. तर 28 आहेत, 14 आहेत, 17 आहेत की 20 आहेत? तर 28 टोटल मेंबर आहेत प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया मध्ये. ओके. वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न, विच ऑफ दीज इज नॉट अ टाइप ऑफ इफेक्टिव्ह लिस्निंग? ठीक आहे. इफेक्टिव्ह लिस्निंगचे काही टाइप्स असतात तर खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला एक टाइप जो आहे तो इफेक्टिव्ह लिस्निंग मध्ये संबोधला जात नाही? डिस्क्रिमिनेटिव्ह लिस्निंग, इव्हॅल्युएटिव्ह लिस्निंग,
इरिटेटेड लिसनिंग की ऍप्रिसिएटिव्ह लिसनिंग? तर इफेक्टिव्ह लिसनिंग मध्ये इरिटेटेड लिसनिंग म्हणजे चिडून ऐकणे हा एक टाइप इफेक्टिव्ह लिसनिंगचा नाही. ओके, पुढील प्रश्न, विच ऑफ दीज शुड बी अवॉइडेड फॉर अन इफेक्टिव्ह स्पीच? ठीक आहे, इफेक्टिव्ह स्पीच जर द्यायचं असेल तर कुठली गोष्ट वगळायला हवी, कुठली गोष्ट टाळायला हवी? डिटर्मिनेशन ऑफ द पर्पज, सिलेक्शन ऑफ मेसेज, लॅक ऑफ इंटरेस्ट की सिलेक्शन ऑफ थीम? तर या गोष्टी खूप गरजेच्या असतात. म्हणजे डिटर्मिनेशन ऑफ पर्पज म्हणजे उद्देश काय आहे निश्चित करायला हवं, त्यानंतर मेसेज काय पोहोचवायचा आहे ते सिलेक्शन करायला हवं, आणि जी थीम आहे, ठीक आहे, थीमचं सिलेक्शन सुद्धा खूप महत्वाचं असतं इफेक्टिव्ह स्पीच मध्ये. परंतु लॅक ऑफ इंटरेस्ट असेल तर तो स्पीच जो आहे तो इफेक्टिव्ह होणार नाही. त्यामुळे लॅक ऑफ इंटरेस्ट इट शुड नॉट बी इट शुड बी अवॉइडेड इन इफेक्टिव्ह स्पीच. ठीक आहे, which of these is not a ingredient of the speech process? ठीक आहे, स्पीच प्रोसेस जे असते त्यामध्ये कुठला घटक नाही असा प्रश्न विचारलेला आहे. मेसेज, ऑडियन्स, फीडबॅक की रीडिंग कॉम्प्रिहेन्शन? तर ऑब्विसली रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हे जे आहे हे स्पीच प्रोसेस मधला इन्ग्रेडियंट नाही, स्पीच प्रोसेस मधला घटक नाही. मेसेज आहे, ऑडियन्स आहे, फीडबॅक आहे, या तिन्ही गोष्टी स्पीच प्रोसेस मध्ये संबोधले जाऊ शकतात, कन्सिडर केल्या जातात. परंतु रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हा वेगळा भाग आहे, याचा स्पीच प्रोसेसशी काही संबंध नाही. While designing communication strategy, feed forward studies are conducted by audience, communicator, satellite or media. So right answer is communicator. ठीक आहे, कम्युनिकेशन डिझाईन करताना जी स्ट्रॅटेजी यूज केली जाते, ठीक आहे, ती स्ट्रॅटेजी कोण तयार करत असतं किंवा ती जी स्टडीज असते ती कोण कंडक्ट करत असतं? तर या ऑब्विसली त्याचा राईट आन्सर आहे कम्युनिकेटर. ज्याला कम्युनिकेट करायचं आहे तो ती स्ट्रॅटेजी बनवत असतो. द लार्जेस्ट सर्क्युलेटेड डेली न्यूजपेपर अमॉंग द फॉलोइंग? सर्वात जास्त कुठला न्यूजपेपर सर्क्युलेट होत असतो? टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस की द डेक्कन हेराल्ड? तर इंडियन एक्सप्रेस जो आहे हा जो न्यूजपेपर आहे सर्वात जास्ती सर्क्युलेट होत आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कॅन बी क्लासिफाईड ऍज वन ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ कम्युनिकेशन? व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जे आहे हे कुठल्या टाइपचं कम्युनिकेशन आहे? व्हिज्युअल वन वे कम्युनिकेशन आहे, ऑडिओ व्हिज्युअल वन वे आहे, ऑडिओ व्हिज्युअल टू वे आहे की व्हिज्युअल टू वे आहे? तर हे जे आहे ऑडिओ व्हिज्युअल टू वे. कारण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये दोन्ही ठिकाणचे जे कम्युनिकेटर्स असतात त्यामध्ये संवाद होत असतात, बरोबर? त्यामुळे हे दोन्ही बाजूने ऑडिओ आणि व्हिडिओ या दोन्ही प्रकारचे कन्व्हर्सेशन होत असतं. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्स इज अ ऑडिओ व्हिज्युअल टू वे कम्युनिकेशन टाइप. Which of the following statement is not connected with the communication? खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये स्टेटमेंट्स मध्ये कुठला कम्युनिकेशनशी निगडित नाही असा प्रश्न विचारलेला आहे. मीडियम इज द मेसेज, द वर्ल्ड इज अन इलेक्ट्रॉनिक cocoon, information is power or telepathy is technological? तर टेलिपॅथी इज टेक्नॉलॉजिकल हे जो स्टेटमेंट आहे, हा जो स्टेटमेंट आहे याचा कम्युनिकेशनशी काही कनेक्शन नाही. पुढील प्रश्न, इन कम्युनिकेशन अ मेजर बॅरियर टू रिसेप्शन ऑफ मेसेजेस इज? ठीक आहे, संप्रेषण जे आहे, कम्युनिकेशन जे आहे त्यामध्ये संदेश स्वीकारण्यात एक मोठा अडथळा कोणता आहे? ऑडियन्स ऍटिट्यूड, ऑडियन्स नॉलेज, ऑडियन्स एज्युकेशन, ऑडियन्स इन्कम? ठीक आहे, तर यामध्ये कम्युनिकेशन मध्ये ऑडियन्स ऍटिट्यूड जे आहे हे सर्वात मोठा अडथळा आहे. ठीक आहे, ऑडियन्सचं नॉलेज कमी असेल तर काही जास्ती प्रॉब्लेमॅटिक नसतं, एज्युकेशन कमी असेल जास्त असेल यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम नसतो, कारण कम्युनिकेशनची जी पद्धत आहे म्हणजे डाऊन टू अर्थ कम्युनिकेशन असेल तर कोणत्याही व्यक्तीला ते समजण्याजोगे असतं. ठीक आहे, त्यामुळे नॉलेज कमी असेल, एज्युकेशन कमी असेल किंवा इन्कम कमी जास्त असेल, या तिन्ही गोष्टी कमी जास्त असतील तरीही कम्युनिकेशन होऊ शकतं. परंतु जो रिसिव्हर आहे त्याचं ऍटिट्यूड, त्याची वृत्ती जी आहे ती जर वेगळी असेल तर त्यामुळे कम्युनिकेशन मध्ये बॅरियर्स होऊ शकतात. त्यामुळे कम्युनिकेशन जे आहे ते इफेक्टिव्ह होऊ शकत नाही. त्यामुळे ऑडियन्स ऍटिट्यूड हे जे आहे सर्वात मोठं बॅरियर आहे. पुढील प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द फॉलोइंग? ठीक आहे, आपल्याला खालील दिलेल्यामध्ये योग्य अनुक्रम लावायचा आहे. सोर्स, चॅनल, मेसेज की रिसिव्हर? सोर्स, रिसिव्हर, चॅनल की मेसेज? की सोर्स त्यानंतर मेसेज की त्यानंतर रिसिव्हर की त्यानंतर चॅनल
की डी सोर्स, मेसेज, चॅनल की रिसिव्हर. तर यामध्ये कुठला सिक्वेन्स बरोबर असू शकतो कम्युनिकेशन मध्ये? तर ऑप्शन डी पहिला असतो सोर्स, ठीक आहे, जिथून आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे, त्याच्यानंतर मेसेज, त्यानंतर कुठल्या माध्यमातून आपण मेसेज पाठवणार आहोत त्याचं चॅनल, आणि त्यानंतर असतो रिसिव्हर. ठीक आहे. इन कम्युनिकेशन चॅटिंग इन इंटरनेट इज. इंटरनेट चॅटिंग जे असते हे कुठल्या कम्युनिकेशनचं टाईप आहे, म्हणजे कम्युनिकेशनचं कुठलं टाईप आहे? वर्बल कम्युनिकेशन आहे, नॉन वर्बल कम्युनिकेशन आहे, पॅरलल कम्युनिकेशन आहे की ग्रेप वाईन कम्युनिकेशन आहे? तर इंटरनेटवर चॅटिंग जी असते ती असते पॅरलल कम्युनिकेशन, म्हणजे समांतर संप्रेषण. पुढील प्रश्न, विच ऑफ these फॅक्टर्स इज नॉट इन्व्हॉल्ड इन द डिटर्मिनेशन ऑफ द करेक्ट टोन. म्हणजे करेक्ट टोन साठी काही डिटर्मिनेशन असतात, डिटर्मिनंट्स असतात. तर खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला एक करेक्ट टोन साठी डिटर्मिनंट नाही किंवा इन्व्हॉल्ड नाही त्याच्यामध्ये, असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर पीच आहे, ड्रेसिंग स्टाईल आहे, क्वालिटी आहे की स्ट्रेंथ आहे? तर ड्रेसिंग स्टाईल याची काही गरज नसते, कारण करेक्ट टोन जर आपल्याला ओळखायचा असेल, करेक्ट टोन कधी येत असतो? पीच जी पट्टी असते ती व्यवस्थित असली पाहिजे, क्वालिटी जी असते टोनची ती सुद्धा इम्पॉर्टंट आहे, आणि स्ट्रेंथ जी असते ती सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर टोनचा आणि ड्रेसिंग स्टाईलचा काहीही एक संबंध नसतो, त्यामुळे ड्रेसिंग स्टाईल इज नॉट अ फॅक्टर विच इज इन्वॉल्ड इन द डिटर्मिनंट्स ऑफ करेक्ट टोन. ओके. पुढील प्रश्न, विच ऑफ these इज नॉट अ स्टेप इन द लिसनिंग प्रोसेस. ठीक आहे, लिसनिंग प्रोसेस जी असते, ऐकण्याची प्रक्रिया, त्यामध्ये काही स्टेप्स असतात. तर खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठली एक स्टेप नाही लिसनिंग प्रोसेसची, आपल्याला ते सांगायचं आहे. टू स्टॉप टॉकिंग, रिसिव्हिंग, मिसइंटरप्रिटिंग और रिस्पॉन्डिंग. तर मिस इंटरप्रिटिंग म्हणजे चुकीचा अर्थ लावणे हे लिसनिंग प्रोसेसची एक स्टेप नाही. ओके. विच ऑफ दिस शुड बी अवॉइडेड फॉर इफेक्टिव्ह लिसनिंग. इफेक्टिव्ह लिसनिंग, ठीक आहे, प्रभावी ऐकण्याची पद्धत, प्रभावी ऐकण्याची प्रक्रिया जर आपल्याला पाहिजे असेल तर कुठली गोष्ट आपल्याला टाळायला हवी? प्री लिसनिंग अनालिसिस, लिसनिंग टू स्ट्रक्चर टॉक्स, टीम लिसनिंग की प्रेडिक्टिंग. म्हणजे ऐकण्यापूर्वीचे विश्लेषण, संरचित चर्चा ऐकणे, कार्यसंघ ऐकणे की अंदाज करणे? तर प्रेडिक्टिंग म्हणजे अंदाज करणे ही गोष्ट जी आहे ती आपल्याला अवॉइड केली पाहिजे जर आपल्याला इफेक्टिव्ह लिसनिंग करायची असेल तर. मग ठीक आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्याला ऐकण्याची कला अवगत करायची असेल तर आपल्याला अंदाज करणे ही गोष्ट अवॉइड करायला पाहिजे, टाळायला पाहिजे. ठीक आहे. द बेसिक पर्पज ऑफ कम्युनिकेशन इज. कम्युनिकेशन कशासाठी केलं जातं, त्याचं बेसिक पर्पज काय, मूळ हेतू काय कम्युनिकेशनचा? टू इन्फॉर्म म्हणजे माहिती देणे, टू रिफॉर्म म्हणजे सुधारणे, टू कन्फर्म म्हणजे पुष्टी करणे की टू फॉर्म म्हणजे तयार करणे काय? तर कम्युनिकेशनचं मेन पर्पज आहे टू इन्फॉर्म, म्हणजे एखादी माहिती द्यायची असेल, एखादा मेसेज सेंड करायचा असेल, एखादा संवाद साधायचा असेल तर ते इम्पॉर्टंट असतं कम्युनिकेशन. पुढील प्रश्न, द पर्सन हु ट्रान्समिट अ मेसेज इज कॉल्ड. जो मेसेज ट्रान्समिट करत असतो त्याला काय म्हटलं जातं? तर ऑब्व्हियसली त्याला सेंडर म्हटलं जातं. कम्युनिकेशन बाय युजिंग द आईज इज अन एक्झाम्पल ऑफ. जसं की मी मागे प्रश्नामध्ये म्हणलं की जे फक्त डोळ्यांचे वापर करून एखादं संप्रेषण केलं जात असेल तर ते कशाचं उदाहरण आहे? तर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. इन अ लार्ज ग्रुप डिस्कशन वी शुड बी डॉट डॉट डॉट. जर मोठ्या प्रमाणात डिस्कशन होत असेल, ठीक आहे, एक गट बनवून, तर ते काय असतं? असर्टिव्ह असायला पाहिजे, डॉमिनेटिंग असायला पाहिजे, सब्जेक्टिव्ह की इग्नोरंट? तर इट शुड बी असर्टिव्ह. इन वन वे कम्युनिकेशन मेसेजेस आर पास्ड ऑन विदाउट. ठीक आहे, वन वे कम्युनिकेशन मध्ये मेसेजेस पास जे केले जातात त्या ते कसे असायला पाहिजेत? विदाउट रिसिव्हर, विदाउट चॅनल, विदाउट ट्रीटमेंट की विदाउट फीडबॅक? तर विदाउट फीडबॅक ते असायला हवे. इन अ ग्रुप डिस्कशन वन मस्ट कम्युनिकेट विथ डॉट डॉट डॉट. ग्रुप डिस्कशन जर होत असेल तर त्यामध्ये कम्युनिकेट कसं केलं पाहिजे? हॉस्टिलिटी, इग्नोरन्स, नॉलेज और लॉंग सेंटेन्सेस? तर नॉलेज इज द करेक्ट आन्सर. म्हणजे ग्रुप डिस्कशन जर होत असेल तर त्यामध्ये नॉलेज असायला हवं, कम्युनिकेट विथ द नॉलेज. ठीक आहे, म्हणजे ज्ञान असेल तरच तुम्ही चांगल्या प्रकारे कम्युनिकेट करू शकाल जर ग्रुप डिस्कशन होत असेल तर. विच ऑफ these इज इम्पॉर्टंट इन हॅव्हिंग म्युच्युअल अंडरस्टँडिंग विथ कलिग्स. खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये असा एक ऑप्शन आहे ज्यामध्ये की काय सांगितलेलं आहे की इम्पॉर्टंट आहे, जे की
कलिग्स जे आहेत आपले कलिग्स म्हणजे काय, आपले सहकारी, त्यांच्याशी परस्पर समंजसपणे ठेवण्यासाठी आपल्याला कुठले महत्वाचे घटक हवे आहेत. तर खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये एक घटक आहे इम्पॉर्टंट, तो कुठला आहे आपल्याला ओळखायचा आहे. इफेक्टिव्ह लिसनिंग, स्पीकिंग, टॉकिंग की रायटिंग. तर इफेक्टिव्ह लिसनिंग शुड बी द इम्पॉर्टंट पॉइंट इन द having mutual understanding with colleagues. Okay, so we have done with the 50 questions on communication. जी आपली एक्झामिनेशन होणार आहे रविवारी 26 तारखेला महाराष्ट्र सेटची, त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे. तर तुम्ही जर व्हिडिओज आणखीन पाहिले नसतील तर मॉक टेस्टचे सर्व व्हिडिओज परत एकदा पाहून घ्या, जेणेकरून तुमचं रिव्हिजन जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. ओके, सो व्हेरी गुड लक अँड थँक यू फॉर टुडे सेशन. लेट्स मीट इन द नेक्स्ट लेक्चर.